कामं केले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय अजितदादांनी कामाची खऱ्या अर्थाने पावती आहे आणि मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं आणले, खऱ्या अर्थाने जनतेने त्याची पावती दिलेली आहे, घराणेशाहीला पूर्ण बाद केलेला आहे आणि जो काम करेल त्याच्या मागे जनता राहते एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। हा एक दिशा दर्शवणारा आहे की जो काम करेल, जो लोकांसाठी असेल, जो लोकांसाठी अशाच लोकांबरोबर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो। खऱ्या अर्थाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली, मी मधल्या काळी सांगितलं एखादा आमदार निवडत असताना हजारो कार्यकर्ते, लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता, रात्रंदिवस करता, रात्री 2-2 वाजेपर्यंत प्रचार करता, स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता। आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे। भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली, तेव्हा ज्यांचं तिकीट गेलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं। जेवढं मी भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याचे, नंदुभाऊ असतील, डॉक्टर फडके असतील, अशोक पाटीलकर असतील, श्रीकांत महाजन असतील, आमचे मधु राणे असतील, मुक्ताईनगरचे आमचे जो तालुका असेल जावरे असतील, या सगळ्या पदाधिकारी, अनेक पदाधिकारी अजून आहे, तिथे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्या पद्धती राहील, चांगल्या पद्धती कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत 5 वर्ष विकासाचे असतील, विकासाचा पर्व असेल, त्याच्यावर शंका नाही। तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातील युतीचा डंका आहे, महायुतीचा डंका आहे आणि एकतर्फा राज्य हे महायुतीचं आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही। एकनाथराव खडसे यांनी ईव्हीएम मशीनवरती खापर फोडलेला आहे की ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी घोळ केलेला आहे, कारण 2 दिवसाआधी व्हॉट्सअपवरती ते कार्यकर्ता जे मतदारसंघामध्ये त्यांना लीड नव्हती त्यांना लीड दाखवलेली आहे, अशा 2 दिवसाआधी त्यांचा हे फिरत होता। काय बोलणार यश? असं आहे ते काय, आता नाश्ता येण्याचं अंगण वाकडे आहे, आता सीट पडली, मोठ्या प्रकारे पडली, काय सांगतील आणि 2024च्या लोकसभेमध्ये मोठ्या पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबात विजय मिळाला। त्या टायमाला ईव्हीएम कार्ड येतील नाही अक्षय, त्या टायमाला ईव्हीएम बरोबर आहे, आज ईव्हीएम खराब झालं। हे खऱ्या अर्थाने स्वतःचं कर्तृत्व संपलंय, लोकांनी त्यांना साफ नाकारलेलं आहे। मतदारसंघातली जनता, मुक्ताईनगर मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे आणि त्यांनी घराणेशाहीचा पूर्ण बिमोड केलेला आहे। खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता आला पाहिजे म्हणून आज राज्यकर्ता कार्यकर्ता होतोय, कुटुंबातला लोक व्यक्ती नाही। तर कुटुंबामध्ये आज परेशानी, तुम्ही समजून घ्या आजचा दिवस, त्यांची सहानुभूती तेव्हा तेवढंच मला म्हणायचं। भाऊ, जळगाव जिल्ह्यामध्ये महाआघाडीच्या एकही जागा निवडून आले नाही, काय बोलणार? महाविकास आघाडीने ज्या पद्धतीमध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे ते काम किती बोगस होतं, कशा पद्धतीने होतं तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे। आपल्या काळात एक नेरेटिव्ह पसरवून त्यांनी लोकसभेमध्ये जे मतदान घेण्याचा प्रयत्न केला, लोक खऱ्या अर्थात सुज्ञ झालेले आहेत।